हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। 1 किलोचा मुतखडा काढून डॉक्टर आशिष पाटलांनी दिले शेतकऱ्यात जीवदान। कुणी घर देता का घर असे म्हणण्याची आदिवासी बांधवांवर ओढवली वेळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार 30 जुलै रोजी धुळ्यात पत्रकार परिषदेत अनिल गोटेंकडून माहिती। दशामाता उत्सवाला आजपासून झाला प्रारंभ। जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील विराजमान। सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6च्या दुरावस्थेमुळे आज तेल टँकर पलटी। धुळे महानगरपालिकेत 62 रोजंदारी कर्मचारी कायम। वन जमिनीवरील होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे, धनगर समाज संघर्ष समितीची मागणी। आनंदखेडा येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी। आणि श्रावणानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळ्यातील नामांकित डॉक्टर आशिष पाटील यांनी एका शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल 1 किलोचा मुतखडा काढून शेतकऱ्यास जीवनदान दिलं आहे। त्यांच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक व आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून लवकरच त्याची नोंद केली जाणार आहे। जगभरात झालेली ही आतापर्यंतची मुतखड्यावरील सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉक्टर आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। रमण चौरे वय 50 वर्ष, राहणार नंदुरबार असं शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांना अनेक महिन्यांपासून मुतखड्याचा त्रास जाणवत होता। या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन निदान केलं, मात्र योग्य निदान होत नसल्याने शेतकरी रमण चौरे हे धुळेतील डॉक्टर आशिष पाटील यांच्या तेजनक्ष हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल झाले। त्यानुसार डॉक्टर आशिष पाटील यांनी तपासणी करून 1 तासाच्या अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या कमरेतून मुतखड्याला बाहेर काढण्यात डॉक्टर आशिष पाटील यांना यश आलं। या यशाची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर आशिष पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली। नावाचे गृहस्थ होते पाटोदा नंदुरबार येथील। त्यांना फक्त लघवी वारंवार होण्याचा सिम्पटम होता किंवा त्रास होता आणि हा त्रास घेऊन ते हॉस्पिटलला आल्यानंतर त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन झाले आणि मग असं लक्षात आलं की ब्लॅडरमध्ये त्यांना मोठा स्टोन आहे। ब्लॅडर स्टोन सर्जरी त्यांना सांगण्यात आली आणि मग ऑपरेशन केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ऑपरेशनमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे जो ब्लॅडर स्टोन आम्ही काढला तो खूप मोठा आहे, म्हणजे बाहेर निघाल्यानंतर तो जवळजवळ 1 किलोचा आहे आणि तो नारळ एवढा आहे असं आमच्या लक्षात आलं। त्याचं माप घेतल्यानंतर तो 12 सेंटीमीटरपेक्षा मोठा होता आणि त्याला पेल्विसमधून म्हणजे जे आपलं कमरेचं हाड असतं त्याच्यात तो आतमध्ये फसलेला होता व त्यातनं बाहेर काढण्यासाठी जवळजवळ 20 ते 25 मिनटं लागली। हा रेकॉर्ड किंवा हे सगळं तपशील आम्ही जेव्हा इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवलं तेव्हा त्यांनी ते लगेच ॲक्सेप्ट केलं आणि भारतातला हा सगळ्यात मोठा ब्लॅडर स्टोन आहे असं त्यांनी घोषित केलं। या आधीचा आमचा विक्रम 9 सेंटीमीटर्सचा होता, तोच मोडून आम्ही हा 12 सेंटीमीटरचा विक्रम केलेला आहे। आपल्याकडे स्टोनचे अनेक विक्रम झालेले आहेत धुळे जिल्ह्यात किंवा माझ्या नावाने अनेक विक्रम आहेत, कारण आपला धुळे जिल्हा हा स्टोन बेल्ट आहे किंवा इथे भरपूर स्टोनचे पेशंट्स आहेत आणि दुर्लक्षित आहे। त्याच्यामुळे स्टोन लहान असताना तो सापडत नाही किंवा त्याच्यावर घरगुती उपाय केले जातात, दुसऱ्या प्रकारचे उपचार केले जातात आणि योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे हे स्टोन मोठे होतात, हे बळावतात, हे किडनी फेलियर करतात, कॉम्प्लिकेशन्स करतात, याच्यामुळे कॅन्सर्स तयार होतात, अशा गोष्टी होतात। तर हा तर विक्रम झालेला आहे, याच्यात मला आनंदच आहे। पेशंट देखील आज टणटणीत आहे, त्यांना काही कॅन्सर वगैरे नाही आहे, हे आम्ही 3 महिन्यांनी त्यांची सिस्टोस्कोपी करून देखील चेक केलेलं आहे। पण एक मेसेज जो आज मला सगळ्यांना द्यावासा वाटतो तो असा की जो स्टोन आहे त्याचा थोडाही आपल्याला त्रास झाला तर लगेच डॉक्टरांना भेटा,
तो स्टोन मोठा व्हायची वाट बघू नका, कारण त्याच्यामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. पुन्हा विक्रम होऊ नये अशी माझी इच्छा नाही आहे, पण त्याचबरोबर पेशंटने स्टोन एवढा मोठा होईपर्यंत थांबू नये, त्याचा लवकर उपचार करावा आणि जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स टळतील, रिनल फेलियर किंवा किडनी फेल होणे हे टळेल. हा मेसेज मी देऊ इच्छितो. कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ सध्या आदिवासी समाज बांधवांवर आली आहे. कारण हक्काचं घर नसल्यामुळे याच आदिवासी कुटुंबाला गावाच्या डोंगरावर तथा गावाच्या इतरत्र असलेल्या जागेवर आपलं बस्तान मांडून राहावं लागतंय. या समस्येला धुळे तालुक्यातील नेरगाव देखील अपवाद नाही. धुळे तालुक्यातील नेरगाव हे सर्व जाती धर्माचं गाव आहे. मात्र या गावातील आदिवासी समाज आजही शासनाच्या सुविधांपासून वंचित आहे. सध्या तर हक्काचं घर नसल्यामुळे काही आदिवासी कुटुंबाला गावाबाहेरील जागेवर तसेच शासकीय ओट्यांवर तथा गावातील ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर आपलं गुजराण करावं लागत आहे. याच गावातील आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी 2 आदिवासी कुटुंब राहत होते. मात्र आरोग्य उपकेंद्राच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाल्या कारणामुळे येथे राहणाऱ्या या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित करण्यासंदर्भात आरोग्य केंद्राच्या संबंधितांकडून ग्रामपंचायतीस नोटीस पाठवण्यात आली आहे. या संदर्भात आज आदिवासी समाज बांधवांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेत या संदर्भात ज्या विचारून पर्यायी जागा देण्यासंदर्भात विषय मांडला व ग्रामपंचायतीने देखील या कुटुंबाची व्यथा ऐकून लवकरच आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले. आदिवासी समाज हा शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रांच्या मुख्य प्रवाहात रुजला गेला आहे. म्हणूनच आज देशाच्या राष्ट्रपती म्हणून एका आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती पदावर विराजमान केलं आहे. एवढं वास्तव आज आदिवासी समाजाचं असल्यावरही आज काही आदिवासी बांधव आपल्या हक्कांपासून वंचित आहे. त्यांना घर नाही, वीज नाही, आदी सुविधा नाही, म्हणून शासनाने दखल घेऊन त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नेर येथील ग्रामस्थ करतायत. याप्रसंगी उपसरपंच राजधर अमृतसागर, ग्रामपंचायत सदस्य तथा आदिवासी समाज आघाडीचे तालुकाध्यक्ष दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य गणू जयस्वाल, ग्रामपंचायत सदस्य दिनेश सोनवणे आदी उपस्थित होते. तर जमीन आता कधी आपण ग्रामपंचायतचा विषय सोडा की तुम्ही दिदी आम्ही दिदी तो विषय सोडा, तर सदर आरोग्य विभागने दिले बाबा असं एक गृहीत धरू आम्ही, बरोबर. तर मग आरोग्य विभागने जर नोटीस दिलेले वास्तविकता काय घ्यायचं आपण एकच जाऊन त्यांना मदत राखायचं का उपयोग नाही. पण एक छे की नोटीस सदर आपले आरोग्य विभागने दिले, तर मग आरोग्य विभागने जागा शे अशी त्यांना काय पुरावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा दिनांक 30 जुलै रोजी धुळे दौरा निश्चित झाला आहे. सकाळी 10:30 वाजेला त्यांचे धुळे येथील चाळीसगाव चौफुलीजवळ आगमन होईल. त्या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करून 500 मोटरसायकलींसह भव्य रॅली मिरवणूक काढण्यात येणार आहे. 13 वर्षानंतर पवार साहेबांचं असं भव्य स्वागत केलं जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. तब्बल 13 वर्षानंतर शरद पवार साहेब धुळे शहरात येत आहेत. 2009 मध्ये निवडणुकीच्या प्रचाराला आले होते माझ्या विरुद्ध, आणि आता जे येत आहेत ते माझ्या बरोबर, मी त्यांच्या बरोबर येत आहेत. कार्यक्रम असा आहे, थोडा कार्यक्रमामध्ये बदल झाला आहे किंचित. 11:30 वाजता चाळीसगाव चौफुलीजवळ त्यांचं आगमन होईल. आणि तिथून साधारणतः या 500 मोटरसायकलच्या ताफ्याने शहरातून मिरवणूक काढून ते 12 वाजता रेस्ट हाऊसला पोहोचतील. 12 ते 12:15
तयारी होईल त्यांची. आणि बरोबर 12:20 इथे येतील. 12:20 ते 1:30 राष्ट्रवादी भवनाच्या अनावरणाचा कार्यक्रम, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि 1:30 वाजता ते जेवणासाठी मल्हारबागेत जातील. मल्हारबागेमध्ये 2 ते 3 भोजन विश्रांती, 3 वाजून ते 3:30 पर्यंत पत्रकार परिषद. पहिल्यांदा पत्रकार परिषद मी इथे ठेवली होती, पण मला सूचना आली काल की जेवणानंतर पत्रकार परिषद ठेवा. आणि 3:30 ते 4 साहेबाला भेटणाऱ्या शिष्टमंडळाची चर्चा भेटणार आहेत तिथे. कार्यक्रम संपल्यानंतर सोयीनुसार आषाढी अमावस्येनिमित्त स्थापना करण्यात येणाऱ्या दशामातेच्या मूर्ती खरेदी करणाऱ्या भाविकांनी आज बाजारपेठेत गर्दी केली होती. यावेळी भाविक मूर्ती खरेदीनंतर मूर्तीची पूजा अर्चा करीत घरी नेत होते. कोरोनाच्या गेल्या 2 वर्षापासून खानदेश कुलस्वामिनी, काणूमाता व दशामाता उत्सवांवर पाणी फिरलं होतं. मात्र यंदा कोरोना आटोक्यात आल्याने सर्व सण उत्सवांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा सण उत्सव मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने साजरे केले जाणार आहेत. आज देखील आषाढी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर स्थानापन्न होणाऱ्या दशामातेची मूर्ती खरेदी करणाऱ्या भाविकांनी धुळे शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. मूर्ती खरेदीनंतर भाविकांनी दशामातेची मूर्तीची भक्तिभावाने पूजा अर्चा करून घरी नेत होते. यावेळी काही भाविक दशामातेचा जयघोष करताना दिसून आले. भाविकांनी सवाद्य मिरवणूक काढत आपापल्या घरी दशामातेची स्थापना केली. गणेश गवळी. आम्ही मुंबईमध्ये राहतो. आम्ही दरवर्षी साधाबाधाप्रमाणे दशामातेचे विराजमान करतो. तो कार्यक्रम 10 दिवसाचा असतो. त्याच्यात हा दीपावलीला हा कार्यक्रम आम्ही बसवतो. तो 10 दिवसापर्यंत असतो. विसर्जन करून देतो. ते पण पार्टी करतो सकाळी 4 वाजता. 10 दिवस उपवास राहता. 10 दिवस उपवास असतात. जागरण करतो 10 दिवस. 10व्या दिवशी उद्यापन करतो. 5 वर्षाचा कार्यक्रम असतो. हा 5 वर्षापर्यंत बसवा लागतं. धुळेतील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड मोराणेच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद जैन यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर आज दिनांक 28 जुलै रोजी जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद भाऊ जैन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त संचालक कन्हैयालाल पाटील, डॉक्टर दत्तात्रय परदेशी, सचिन बदाणे, अर्जुन पाटील, नारायण सिंग गिरासे, गुलाबराव पाटील, रमेश पाटील, जितेंद्र पवार, बाबाजी देवरे, गणेश चौधरी, अमर देसले, संतोष पारधी, सौ नंदिनी ठाकरे, सौ प्रतिभा पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते. अपघातांचा टर्निंग पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रोजच अपघातांच्या घटना घडताना दिसत आहे. आज देखील तेलाचा टँकर पलटी झाल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीच जीवितहानी झाली नाही. यावेळी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी तेल टँकर चालकाने केली आहे.
सुरत नागपूर महामार्ग क्रमांक हा सध्या अपघातांचा टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जातोय, कारण या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे रोजच छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडताना दिसून येत आहे. आज देखील हैदराबादहून गुजरातकडे जाणारा GJ12AT 6530 या क्रमांकाचा तेल भरलेला टँकर नेर गावाजवळील हॉटेल आनंद समोरील या महामार्गाच्या कडेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीच जीवितहानी झाली नाही. पावसामुळे महामार्गावर झालेल्या चिखलात हा तेल टँकर मोठ्या प्रमाणात रुतून रस्त्याच्या कडेला पलटी झाला. मात्र या अपघाताची दखल अद्याप कुणी घेतली नाही. केवळ पाहून निघून जातात अशी केवलवाणी प्रतिक्रिया टँकर चालकाने व्यक्त केली. या अपघाताची माहिती मिळताच नेर गावाचे ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे आदिवासी समाज आघाडीचे धुळे तालुकाध्यक्ष दीपक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकर चालकाची विचारपूस करत त्यात चहापाणीचा पाहुणचार केला. त्यामुळे दीपक मोरे यांचे टँकर चालकाने आभार मानले. या अपघातासंदर्भात संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी जाग करण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराला अद्याप फरक पडला नाही. त्यामुळे दीपक मोरे हे लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे दीपक मोरे यांनी सांगितलंय. भैया कहाँ से आ रहा था तू? मैं हैदराबाद से आ रहा हूँ। और गाड़ी कहाँ जा रही थी? गुजरात। और क्या था उसमें? इसमें अपना तेल है खाने का। हाँ। कच्चा तेल, इसका क्या बोलते हैं, कपास का तेल था। वो क्या रास्ता है खराब है, तो ऐसा आ रहा था। हाँ तो अपना इधर टायर फट गया। हाँ तो टायर फटने के बाद तो गिर गया वो, फिर वैसा स्टीयरिंग पे काबू ही नहीं रहा, जैसे गिर गया ऐसे। गाड़ी पलटी हो गया। रास्ता बहुत खराब हो गया। बहुत खराब है भाई, बहुत खराब बात मत पूछ। तो शासन वाले ने दखल लेने को ना जल्दी के जल्दी रास्ता बनाने को। अरे यार कौन बोलने वाला है? बरोबर तो बोलता ही नहीं है। ये हम अभी इधर पड़ गए हैं तो कोई पूछता भी नहीं है, चाय पानी कोई नहीं पूछता, सब जहाँ चले जाते हैं, आते हैं, चले जाते हैं। बरोबर तो जल्दी दखल लेना, रास्ता बना ले। हाँ, और रास्ता जल्दी के जल्दी बनाने को ना। हाँ, रास्ता जितना हो सके उतना जल्दी बना दो। बहुत दिक्कत है यार, बहुत दिक्कत सही में, तो आदमी परेशान हो जाता है। बरोबर। धुळे महानगरपालिकेतील 62 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे आदेश महापौर प्रदीप करपे व भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देविदास टेकाळे यांच्या हस्ते देण्यात आले. धुळे महानगरपालिकेत साधारणपणे सन 1993 पासून कर्मचारी तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत सुमारे 25 ते 30 वर्षापासून रोजंदारीवर कार्यरत होते. उच्च न्यायालय व शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे आदेश बुधवारी महापालिकेत महापौर दालनात देण्यात आले. महापालिकेतर्फे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे. शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. माननीय महापौर प्रदीप नाना करपे, तसेच महापौर नंतर उपायुक्त साहेब, आयुक्त साहेब टेकाळे साहेब, तसेच आपले अनुप अग्रवाल भैया, प्रोटोकॉलनुसार आयुक्ताचं मी नवीन बोलतो लागेल. मी धुळे महानगरपालिकेचे युनियनचे लालपावडे युनियनचे अध्यक्ष दिलीप वाघ बोलतोय. तसेच आज आपलं आयुक्त साहेब माननीय टेकाळे साहेब, तसेच महापौर प्रदीप नाना करपे, तसेच अनुप अग्रवाल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी मिळून 62 लोकांना आज ऑर्डर देण्यात आले, त्यांना कायम करण्यात आले. तसेच यापूर्वी सुद्धा 41 लोकांना त्यांनी कायमच्या ऑर्डर दिल्या. फंडातील 110 लोकांना ऑर्डर दिल्या. आता फक्त बदली कामगार राहिलेले आहेत. 400 जागा मंजूर आहेत. त्या बदली कामगारांना सुद्धा न्याय देतील एवढंच मी मी 1991 पासून काम करत होते. त्यांना न्याय 30 वर्षानंतर मिळालेला आहे. त्याच्यामुळे आज ते सगळे लोक खुशीत आहेत. त्यांना फक्त आता पुढची पेन्शन लागू आणि सफाई कामगारच्या GR प्रमाणे वाढत लागेल. साक्री तालुक्यातील महिर, टेंभे, भडगाव, वरधाणे या गावातील पारंपरिक गुरचरण गायरान वन जमिनीवर होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे व गावातील मेंढपाळ, ठेलारी, धनगर लोकांविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यातर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष जगनभाऊ सरक,
रामदास सरक, लालजी सरक, पोपट सरक आदी ठेलारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाज संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष व बहीर ग्रामपंचायत सरपंच व आमचे ठेलारी समाजाचे नेते जगनभाऊ सरक, लालजी जुगा सरक, रावणभाऊ सरक, रामदासभाऊ सरक व सर्व टेंब्याचे व महिर और कृष्णानगर हे सर्व मेंढपाळ व कारभारी आज आम्ही साक्री तालुक्याला तहसीलदारला निवेदन देऊन आम्ही कलेक्टर ऑफिसरला कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. प्रश्न असा आहे, वर्धाना शिवारमध्ये व महिर शिवारमध्ये या 2 बीट आहेत. या बीटमध्ये गट क्रमांक 413 आणि 412. 413 मध्ये 205 हेक्टर जमीन आहे आणि 205 हेक्टर पूर्ण जमीन आज अतिक्रम आदिवासी बांधवांनी काढून घेतली. म्हणून आज मेंढपाळांचा पोटा पाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. जमीन मेंढपाळांना उभं राहायला जागा राहिली नाहीये. म्हणून मेंढपाळां जर जंगलामध्ये गेले त्यांचे रस्ते बंद करण्यात आले, पाण्यावर जायला रस्ता नाही, मेंढ्या चाऱ्याला जंगल नाही. म्हणून मेंढपाळांनी जर अतिक्रम धारकांना जर जंगल चारण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर खोट्या केसी निजामपूर पोलीस स्टेशन असेल, साक्री पोलीस स्टेशन असेल व पिंपळनेर पोलीस स्टेशन असेल हे लोक शहानिशा न करता मेंढपाळांना खोटे गुन्हे अॅट्रॉसिटीचे दाखल करतात आणि तोच फायदा घेऊन मेंढपाळांना आज डरवण्याचं व दबण्याचं काम चालू आहे. म्हणून आम्ही आज कलेक्टरांना निवेदन याच्यासाठी देण्यात आलं का टेंबे शिवारमध्ये 7 आदिवासी बांधवांना दावे मंजूर झालेले आहेत आणि 54 दावे अपात्र झालेले आहेत. तर ते 54 अपात्र दाव्यांचे जागा खुली करून द्यावा मेंढपाळांसाठी, हीच आमची मेन मुख्य मागणी आहे. आणि परत दुसरी एक मागणी, वन चराईच्या ज्या वल्लोपारच्या आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही वन चराईसाठी जे 1 रुपये शुल्क भरत होतो तर ती शुल्क आज 50 रुपये झालेली आहे. तर ती सुद्धा शासनाकडून माफ करण्यात यावं आणि मेंढपाळांना फुकट चराई पास मिळावं, ही एक आमची एक प्रामुख्याने मागणी आहे. दुसरी मागणी अशी आमची, मेंढपाळांना जर गारपीट झाली, नुकसान झालं, मेंढ्या मरल्या तर त्याच्यासाठी मेंढपाळांना शासनाकडून मोफत विमा काढण्यात यावं मेंढपाळाचा व मेंढ्यांचा, ही एक आमची तिसरी मागणी आहे. एवढीच आमची मागणी आहे. म्हणून आज कलेक्टरला आम्ही निवेदन द्यायला आलोय. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील विठ्ठल मंदिरात काल संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन संध्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी गावातील भजनी मंडळ उपस्थित होते. काल शहरासह परिसरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने काही ठिकाणी सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविले गेले. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील विठ्ठल मंदिरात संत सावता महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी भजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. तत्पूर्वी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून भजन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. वद्य चतुर्दशी म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी. संत सावता महाराजांनी माळी समाजात जन्म घेऊन माळी समाजाचा जे पारंपरिक व्यवसाय आहे, शेती करणे, बागायती शेती करणे, त्याच्यानंतर भाजीपाला, फळे, फुलं असा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय माळी समाजाचा संत सावता महाराज करत होते. संत सावता महाराज हे विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते. सावता महाराजांनी विठ्ठलावर जे प्रेम केलं ते कोणीच केलं नाही. सावता महाराज पंढरपूरपासून 20-25 किलोमीटर अंतरावर होते, तरी पंढरपूरला जरी गेले नसतील, पांडुरंगाच्या
भेटीसाठी, परंतु पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणारा प्रत्येक भक्त हा त्यांच्यासाठी फार अनमोल होता. आणि म्हणून संत सावता महाराज जे वारकरी पंढरीला जात होते त्या वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये स्वतःला धन्य समजत होते. आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये त्यांना पांडुरंग दिसत होता. अशी श्रेष्ठ भक्ती संत सावता महाराजांची होती. धुळेकरांना पावन झालेल्या आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील पांझरा नदी काठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त दिनांक 31 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत महारुद्र यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी अवश्य घ्यावा असं आवाहन मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केलं आहे. सभी भक्तों को जय श्री राम. श्रावण मास की आप सभी को बधाई. साथों साथ श्रावण मास के निमित्त पंचमुखी हनुमान जी के मंदिर में प्रतिवर्ष की तरह महारुद्र का आयोजन किया जाता है. इस महारुद्र के अंतर्गत आने वाली 30 जुलाई को शनिवार के दिन इस महारुद्र के निमित्त 81 नदियों के जल का श्री आगरोड पर खंडेराव मंदिर है, उस खंडेराव मंदिर पे महादेव का अभिषेक करके वहाँ से उस जल के द्वारा कलश को भर के बड़ी संख्या में माता महिलाएं उस कलश को अपने मस्तक पर धारण करके, जैसे कावड़ की यात्रा होती है उस कावड़ में भक्त लोग भगवान शिव को नदियों का पानी हाथ में लेकर के कावड़ में लेकर के भगवान शिव जी को चढ़ाने के लिए अभिषेक करने के लिए आते हैं. उस परंपरा के तहत ये कलश यात्रा का आयोजन किया गया है. खंडेराव मंदिर से कलश यात्रा निकलते हुए आगरोड से होते हुए पंचमुखी हनुमान जी के मंदिर में यहाँ तक पहुंचेगी. शनिवार के दिन मात्र कलश यात्रा है. उस जल को मंदिर में लाने के बाद भगवान शिव जी का उस जल से अभिषेक होगा. भोग लगाकर आरती संपन्न करके उस कलश यात्रा की सांगता की जाएगी. 31 जुलाई रविवार और सोमवार 1 अगस्त को 2 दिन महारुद्र अभिषेक और याग यहाँ पर प्रारंभ रहेगा. सुबह लगभग 8 बजे से पूजा प्रारंभ होगी तो सायंकाल तक चलेगी. इसमें रुद्राभिषेक जल से, दूध से, नाना प्रकार के फलों के रस से, जो भी उपाय बताए गए हैं उन सभी को लेकर के अभिषेक किया जाएगा. 1.25 लाख बेलपत्र का उसमें अर्चन है. पार्थिव मिट्टी के लिंग बनाए जाएंगे. 20 से 25 दंपति इस महारुद्र में बैठ करके इस महारुद्र को संपन्न करेंगे. सोमवार को दिन शाम को 7 बजे भस्मारती का आयोजन है. जब महारुद्र समाप्त होगा तो महारुद्र की सांगता पर 56 भोग लगा करके भस्मारती करेंगे. भस्मारती का योग महाकाल में होता है उज्जैन में, लेकिन अपने मंदिर में जो हनुमान जी के सानिध्य में पंचमुखी महादेव मंदिर विराजमान है, उस महादेव पर गत कई वर्षों से हम लोग इस महारुद्र के संबंध में भस्मारती करते आ रहे हैं. तो भस्मारती का आयोजन भी आने वाली 1 अगस्त को सोमवार को शाम को 7 बजे धूमधाम से संपन्न होगा. इस शोभा यात्रा में और इस पूरे महारुद्र में जो भी माता महिलाएं कलश को धारण करेंगी और जो भी दंपति इस पूजा में बैठेंगे उन सभी को पंचमुखी हनुमान जी के इस मंदिर के द्वारा महारुद्र में सिद्ध किए हुए रजत बेलपत्र आशीर्वाद रूप में दिए जाएंगे. आप उस बेलपत्र को अपने घर में तिजोरी में मंदिर में रख करके एक आरोग्यवर्धक और सुख शांति वर्धक वह आशीर्वाद दिया जाएगा. मंदिर में वर्ष भर कार्यक्रम चलते हैं. महारुद्र उसका एक भाग है. धुलिया शहर के ऊपर किसी तरह का कोई भी आपत्ति समय नहीं आए. भाईचारा बना रहे, धर्म का द्वेष कभी नहीं बने, धर्म की जीत हो, सनातन धर्म को और आगे बल प्राप्त हो. और विशेष तौर पर जो हम पिछले कुछ वर्षों से जो कोरोना नामक विषाणु से हम लड़ रहे हैं, ऐसे कई और रोग अगर पृथ्वी पर है तो वो सारे रोगों को समाप्त करने के लिए महादेव से इस महारुद्र के द्वारा यही प्रार्थना की जाएगी कि सृष्टि की रक्षा करें, जीवात्माओं की रक्षा करें और किसी प्रकार की कोई भी हानि नहीं हो. और संसार में हर जीवात्मा परमात्मा के चरण शरण होकर भगवान के भक्तिमय में अपने जीवन को सफल करे. एक शिव जी से प्रार्थना करते हुए इस महारुद्र का आयोजन. मैं मंदिर की ओर से आप सभी धुलिया शहर के एवं धुलिया शहर से बाहर
जो विश्व भावी भक्त है उन सभी को मैं आह्वान करता हूँ, निमंत्रण देता हूँ, आप सभी पधारे, सब परिवार पधारे, सब कुटुंब पधारे, कलश यात्रा का लाभ लेवे, महारुद्र का लाभ लेवे, प्रसादी का लाभ लेवे, दशम आरती का लाभ लेवे, 56 भोग का सब कुटुंब पधार करके इस शिवमय योग में एक साथ मिश्र होकर के इस आनंद को और भी बढ़ावे और अपने जीवन को सुधार करें। जय जय श्री। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। 1 किलोचा मूतखडा काढून डॉक्टर आशिष पाटलांनी दिले शेतकऱ्यात जीवदान। कुणी घर देता का घर असे म्हणण्याची आदिवासी बांधवांवर ओढवली वेळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार 30 जुलै रोजी धुळ्यात पत्रकार परिषदेत अनिल गोटेंकडून माहिती। दशामाता उत्सवाला आजपासून झाला प्रारंभ। जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी आमदार कुणाल पाटील विराजमान। सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6च्या दुरावस्थेमुळे आज तेल टँकर पलटी। धुळे महानगरपालिकेत 62 रोजंदारी कर्मचारी कायम। वन जमिनीवरील होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे, धनगर समाज संघर्ष समितीची मागणी। आनंदखेडा येथे संत सावता महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी। आणि श्रावणानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र यागाचं आयोजन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।